आपले दुसरे पुरस्कार प्राप्त कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य सर, हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. स्वर्गीय नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट व अनुभव प्रतिष्ठान जालना आयोजित कवितेचा पाडवा या आपल्या जालनेकराच्याच नाही तर महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक साहित्यिक इतिहासात नोंद असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रंगमंचावर उपस्थित असणारे कविमित्र, ज्येष्ठ कविमित्र अरुण म्हात्रे, चित्रकार मित्र श्रीधर अंभोरे, आत्ता ज्यांचं ओघवतं असं मनोगत आपण ऐकलं ते माझे तरुण कविमित्र नाधू महानोर पुरस्कार प्राप्त कवी इंद्रजित घुले. आपण तडेगावकर मॅडम म्हणाल्या की मी प्रतिनिधित्व करते, पण काय फार 33% वरही जातच नाही आपण. पण ते काही का होईना आपल्याकडे एक प्रतिनिधित्व आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वाती शिंदे पवार मॅडमच्या कविता ऐकाल तेव्हा लक्षात येईल की एक बुलंद आवाज काय असू शकतो. अशा उपस्थित असणाऱ्या कवयित्री स्वाती शिंदे मॅडम, हमारे पुराने मित्र विनीतजी सहानी, त्यांची तळमळ मला आधीपासूनच जाणवते. म्हणजे सारखं सारखं ते भाषण करताना माझ्या लक्षात येत होतं की एक अंतरा संपलं की ध्रुवपद आल्यासारखं ते म्हणत होते की रंगमंदिर नाही आहे, आणि पुन्हा एक अंतरा संपला की तिकडून एक रेल्वे जात होती. म्हणजे या माणसाला ध्यास कशाचा आहे आणि काय मागणी तरी काय हो. 75 वर्ष आपली उलटून गेली. जालनेकराच्या बाबतीत तर आपली मागणी तर खरं पाण्याचीच आहे की शुद्ध पाणी द्या. आणि भूके पेट भजन न होय गोपाला, प्यायला पाणी नाही. मी जेव्हा आता खरंच माझा जालनेकर म्हणून उल्लेख झाला आणि मला पण फार आवडतं. आयुष्यातले 15 वर्ष मी या आणि उमेदीचे सुरुवातीचे 15 वर्ष या गावात राहिलो आणि त्याचा मला आनंद आहे. एक चॅनलवाले माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्हाला काय वाटतं सांस्कृतिक बद्दल. मी म्हणलं प्यायला पाणी नाही काय याची संस्कृती आली. संस्कृती वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या मताने पोट भरल्यानंतरच्या. म्हणजे आपली प्राथमिक अवस्था, तुम्ही जी मागणी करता ती कलावंत या रंगमंचावर अगदी रास्त आहे, माझं समर्थन आहे. पण माझं म्हणणं त्याच्या अजून मागे जायला पाहिजे की प्यायला पाणी नाही. बरं, मला वाटायचं की जालन्याबद्दलच असं चाललंय तर हळूहळू हा साथीचा रोग महाराष्ट्रात पसरू लागलाय आता. म्हणजे 15 वर्षानंतर मी औरंगाबादला मी निवड झाली विद्यापीठात, तर त्या विद्यापीठात निवड झाली याच्यापेक्षा आता प्यायला भरपूर तिथे व्यवस्थित पाणी मिळेल याचाच आनंद जास्त होता मला. पण तिथे गेलो आणि तिथे 8 दिवसाला पाणी यायला लागलं. म्हणजे आपल्याकडची ही जी फार मोठी प्राथमिक गरजांची भूक आहे ना, तिथपासून सुरू करत आपल्याला यावं लागेल. पण आपण कलावंत किंवा कलावंतांच्या पाठीशी असणारा हा सहानी परिवार असा आहे की रंगमंदिर नाही म्हणून रंग उधळायचं कोणी थांबलेलं नाहीये. ते 26 वर्ष अविरत चालूच आहे आणि ती महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आमचे विनीतजी, आमचे ज्येष्ठ अभयजी सहानी ज्येष्ठ बंधू, काय असतं हे सगळं सुरू असतं पण कोणीतरी त्याच्या मागे एक ब्रेन असतो, ब्रेन ज्याला कल्पक संयोजक वगैरे असं म्हणतात. तर तो कल्पक संयोजक म्हणून इथे या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्या महत्त्वाची भूमिका बजावतात त्या कवयित्री संजीवनी तडेगावकर मॅडम. आणि आजकाल पडद्याच्या मागे म्हणायची आमच्याकडे पद्धत होती, पण सध्या जे वारं वाहतंय भारतामध्ये त्याच्यात अदृश्य शक्ती असा एक शब्द येतो सारखा. म्हणून या कार्यक्रमाच्या मागे अदृश्य शक्ती म्हणून उभे असलेले आमचे पंडितरावजी तडेगावकर,
माझे कुटुंबीय जे मुद्दाम या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, नातेवाईक, स्नेही, मित्रमंडळी आणि जालनेकर रसिक हो, तुम्हाला मी मनपूर्वक नमस्कार करतो. खरं तर मी नावं घ्यायची अशी ठरवली तर पूर्ण भाषणभर मी नावं घेऊ शकतो, रांग दुसरी, रांग तिसरी, रांग 17वी, पण वेळ कमी आहे आणि आपल्याला कविता ऐकायच्यात, म्हणून मी जरा सगळ्या जालनेकर रसिक हो, मित्रमंडळी, सर्व वडीलधारे लोक, या सगळ्यांच्या समोर मला आज उभं राहता आलं, उभा आहे मी, याचा आनंद आधी व्यक्त करतो. मला जालनेकर सांगितल्यामुळे थोडंसं बोललं पाहिजे की खरंच म्हणजे अरुण म्हात्रेला सुद्धा गोंधळ झाला होता. अरुण म्हात्रेंनी मला फोन केला मुंबईवरनं, अरे तू जालन्याचाच ना? मी म्हणलं नाही, तू आठवतं का आंबेजोगाईला आला होतास तू? असं, अरे हो तू आंबेजोगाईचं, पण अरे ते जालन्याचंच वाटतोस. मी म्हणलं हो. हे वाटणं फार मस्त असतं. शेवटी मला सांगा, या पृथ्वी तलावर कुठेतरी जगण्यासाठी आपण एका जमिनीच्या तुकड्यावर उतरतो आणि मोठ्या अभिमानाने सांगतो की मी या गावचा आहे, मी या गावचा. काय माहिती कोण किती दिवसापासून या तुकड्यावर राहतं आणि त्या तुकड्यावर राहतं. शेवटी एक निमित्त आहे आपल्याला जगण्याला. ज्या गावात आपल्याला प्रेम मिळतं, ज्या गावात आपलं जगणं बहरून येतं, ते आपलं गाव असतं. आता तर अवस्था अशी आहे की आपल्या खेडेकर ग्रामीण भाषेचं बोलायचं तर काळीमध्ये वावर नाही आणि पांढरीमध्ये घर नाही, तरी मी म्हणतो माझं हे गाव आहे. त्याचं कारण ही माणसं, या माणसांनी जे प्रेम दिलं ते मी अनुभवलं, म्हणून मला जालना माझं गाव वाटतं. कधीतरी 81 साली मी पहिल्यांदा जालन्याला आलो. मी प्रवासात आता आठवत होतो की कधी आलो मी जालन्यात. मी तेव्हा 7वी 8वीला होतो. का आलो बरं? तर इथे गेडोर नावाची कंपनी होती आणि तिथे माझा मोठा भाऊ नोकरीला होता. आता सगळीकडे जी फिल्मी स्टोरी असते तशी आमची पण होती की परिस्थिती घरची गरीब वगैरे, असं वडील शिक्षक साधे, खूप लोक घरात, असं तसं. मग भावाला शिक्षण घेतानाच नोकरी करतो, कंपनी तिथे नोकरी करत होता. आणि त्या आमच्या छोट्या गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जिथे वडील शिक्षक होते तिथे एके दिवशी तार आली आणि भावाला महाराष्ट्र बँकेत नोकरी लागली होती. कॉल आला काय, आणि प्रश्न असा होता की वडील काहीतरी शाळेच्या कामात होते, ते जाऊ शकत नव्हते, परीक्षा काहीतरी सुरू होते. आणि मग कोण, ही ऑर्डर आली तर ऑर्डर नेऊन द्यायला कोण जाणार? मी 7वीतला मुलगा, मी आमच्या गावाच्या बाहेर फार गेलेलो नव्हतो. नांदेड एवढंच गाव मी आई वडिलांसोबत बघितलं होतं. मग कोण जाणार? तर माझी निवड झाली. आमच्याकडे एक शिक्षक होते, ते आता राजकारणात वगैरे आहेत, तर त्यांनी सांगितलं की हा जो आहे ना, हा फार ऍक्टिव्ह आहे, हा जाईल, बरोबर जाईल, याला पाठवा. आणि तेव्हा रात्री एल्लोरा नावाची गाडी होती, 12:30 वाजता काहीतरी निघायची तिकडून, आणि ती सकाळी इथे 5:30 पावणे 6ला येऊन पोहोचायची. मला एका वायरच्या पिशवीमध्ये आईनी ती ऑर्डर घालून दिली होती आणि ती वायरची पिशवी दोऱ्याने शिवली होती की ती ऑर्डर पडेल म्हणून कुठे खाली. चड्डी आणि शर्ट घातलेला मी 7वीतला मुलगा, आणि मी सगळा तो मॅप समजून घेतला. भंडेचा वाडा, सत्यनिवास, मला ते अजून पण लक्षात आहे, 81 सालचं. आणि असं एल्लोरा इथे थांबते. मी म्हणलं बरं, बिलकुल जाणार मी करेक्ट. रात्रभर मी जागा. समजा आपण झोपी गेलो, गाडी पुढे गेली तर. जालना आला असं म्हणलं की मी उतरलो. छोटासा 7वीतला मुलगा होतो. जालन्याचं पहिलं दर्शन मला आठवतं, आज पण लख आठवतं. आणि उतरलो मी, तेव्हा टांगे होते जालन्याला. 81 सालची गोष्ट आहे. मी उतरलो तर मी म्हणलं आता कसं काय बरं, गांधी चमनला जायचं होतं मला माहित नव्हतं पुढे की 15 वर्ष गांधी चमनवरच राहायचं आपल्याला. आणि भारतीय माणूस किती जरी काय म्हणलं तर गांधी त्याच्या नशिबातून जातच नाही, गांधीला सोडताच येत. आणि मी तिकडे त्या रिक्षेवाल्याला, ते आपल्या टांगेवाल्याला म्हणलं की मला गांधी चमनला सोडा. मी छोटा मुलगा होतो, त्याने माझ्याकडे असं दयेने पाहिलं. तो म्हणला 50 पैसे लुंगा. ठीक आहे. त्यांनी मला असा हात दिला दोस्तासारखा. मी त्याचा हात धरला, त्यांनी मला ओढून घेतलं आणि असं, बाकी तर टांग्यात सगळे लोक बसलेले होते, त्याच्या जवळच्या तिथे मला बसवलं. आणि टकटक टकटक असा आवाज, आणि मी असा जसं काही कुठल्या तरी नवीन मंगळावर वेगळ्या प्रदेशात गेलोय, असा भल्या पहाटे जालना पाहतोय. तर मला आज पण आठवतं, त्या रेल्वे स्टेशन रोडला सगळे बुचाची झाडं,
आणि असे उलटे असे आकाश मोगरा म्हणतात ती फुलं, त्याचा गंध सुटलेला, ती फुलं खाली पडलेली. मला असं वाटलं जालना म्हणजे काय आपण एखाद्या अशा स्वर्गात वगैरे चाललो काय. फुलाच्या झाडं दूध असे दुतर्फा आहेत, वास येतोय. आणि मी असं स्वप्न भंग झाल्यासारखं त्यांनी खटकन तो टांगा थांबवला. म्हणून उतर नीचे आगा गांधीच्या मान. 50 पैसे त्याने आधीच घेतले होते. मी ताडकन उडी मारली, आलं गांधीच्या मान. मी पाहिलं बरं एक लॉजिक असतं, कवीचं तर जास्तच असतं. मी बरोबर ते शोधत तिथे गेलो. तिथे 3 रूम होते अशा जागेत, थत्ते हॉस्पिटलच्या समोर. पत्ता मला लिहून दिलेला होता. आता 3 खोलीपैकी भावाची खोली कोणती असू शकते. बरं सकाळी 6 वाजता सगळे झोपलेले. बरं हे कंपनीत काम करून येणारे आणि झोपलेले सगळे. मग मी खिडक्या उघड्या होत्या, पंखे चालू होते. मी सगळ्या खिडक्या डोकावून पाहिलं आणि एका खिडकीतून माझ्या लक्षात आलं की खुंटीला अडकवलेली पॅन्ट जी आहे ती आपल्या भावाची. म्हणजे या खोलीत आपला भाऊ राहत असला पाहिजे. अशी मधली खोली होती. आता खरं तर हे सगळं माझं लॉजिक तुम्हाला वाटतं काय ग्रेट वगैरे, हे सगळं इथपर्यंत आलो म्हणून तुम्ही ऐकून घेऊ लागलात. असं खूप जणांपाशी लॉजिक असतं, पण कोण कोणाचं ऐकून घेत. आज जर विनीतजींनी मला इथे उभं केलं नसतं तर असं लॉजिक फिजिक असे किती लॉजिक वाया जातात आपले. पण आज कौतुक होतं, क्या बात आहे, काय लॉजिक आहे. म्हणजे हे खरं होतं, पण त्याला सुद्धा हा क्षण यावा लागतो, त्या लॉजिकला सुद्धा असं समष्टीत जाण्याकरता. आणि तो क्षण या कार्यक्रमामुळे मला आज जालनेकरांच्या समोर उभं राहताना आलेला आहे. आज खरं तर कुठलाही पुरस्कार स्वीकारताना कवीला आनंदच होतो, तो काही नाकारायची गोष्ट नाही. पण ह्याच्याबरोबर मला हेही ठामपणे सांगावं लागतं की पुरस्कार मिळतो त्याचा आनंद होतो, हे जेवढं खरं आहे त्याच्याबरोबर हेही खरं आहे की कुठलाही कवी पुरस्कार मिळावा म्हणून कविता मात्र लिहित नसतो किंवा लिहू नये. हे पण तेवढंच आपल्या मनात कुठेतरी असलं पाहिजे. आणि जो कवीला पुरस्कार मिळाला म्हणून आनंद होतो, कोणीतरी मला शाबासकी देतं याचा आनंद होतोय, तो आनंद मी सगळ्यात आधी तुमच्या समोर व्यक्त करतो. त्याचं कारण हा माझ्या कर्मभूमीचा पुरस्कार आहे. त्याच्याबरोबरच एका उमद्या कवीच्या नावाने मिळणारा पुरस्कार आहे आणि एका कवीच्या हाताने मिळणारा पुरस्कार आहे, हस्ते मिळणारा पुरस्कार आहे. याचाही आनंद मी सुरुवातीला तुमच्या पुढे व्यक्त करतो. तसं पाहिलं तर माझा सन्मान, माझा सत्कार मला पुरस्कृत 1994 साली जालना गावाने पहिल्यांदा केलं. ते म्हणजे मी मुलाखत द्यायला इथल्या बारवाले महाविद्यालयात आलो होतो. तुम्ही म्हणाल मुलाखत द्यायला आलो आणि निवड झाली, ह्याच्यात काय पुरस्कार मिळाला. बिलकुल मला पुरस्कृत झाल्यासारखं याच्याकरता वाटतं की 94 साली विश्व अन्न पुरस्कार विजेते असणारे बद्रीनारायणजी बारवाले यांनी माझी मुलाखत घेतली. आणि माझीच नाही, सगळ्यांचीच. तेव्हा जे जे निवड केले कॉलेजसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या निकषावर मला माझी निवड झाली म्हणून मला पुरस्कृत झालो असं मला वाटतं. आता हे का मी असं म्हणतोय ते खूप जणाला त्याचे संदर्भ आजच्या काळात कळतील की आज प्राध्यापक व्हायचं तर काय असू शकतं, त्याच्यात आपण नको जायला फार. म्हणून मला असं वाटतं 94 साली मला ज्या पद्धतीने बारवाले साहेबांनी पुरस्कृत केलं ती पण माझ्यापाशी आज एक आठवण आहे. त्यामुळे बद्रीनारायण बारवाले असतील, त्यावेळेस प्राध्यापक SB कुलकर्णी सर असतील, प्राचार्य राम भाले सर असतील, ज्यांच्यामुळं मी या गावात आलो. कृतज्ञता नावाची जी गोष्ट असते ना, म्हणजे मला 4थीच्या वर्गामध्ये एका मुलाने मोरपीस दिलं होतं, त्याचा चेहरा पण माझ्यापाशी सेव आहे आत्ता पण. कारण त्याने मला मोरपीस दिलं होतं, मला आवडत होतं. तो मला घेऊन टाक तुला. त्याच्या बदल्यात मी त्याला लेखणी दिली होती, तसं आदला बदली करतो ते वेगळं, पण त्यांनी मोरपीस दिलं होतं म्हणून त्याचा चेहरा माझ्या लक्षात आहे. तसं ही लोक जे आहेत, ह्या लोकांचं आज मला स्मरण होत आहे. जगण्यासाठी माणसाला एक जोडीदार लागतो. किती जरी काय म्हणालो तरी आपल्याला जोडीदार आवश्यक असतो. तो जोडीदारही या गावानीच मला दिला, म्हणूनही मी कृतज्ञ असलं पाहिजे. 70s मध्ये एक
अरुण साधूनी पडघम नावाचं नाटक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये एक पद्य होतं, एक लिरिक्स होतं, ते मला आठवतं की नोकरी नोकरी छोकरी छोकरी असं एक त्याच्यामध्ये गाणं होतं. तर त्या दोन्ही गोष्टी मला या गावाने दिल्या. त्यामुळेही या गावाचा मी नेहमीच कृतज्ञ आहे. ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार, खरं तर अरुण म्हात्रे, मी म्हणजे याच्यामध्ये माझं काहीच मोठेपण नाही, अरुण म्हात्रेचंच मोठेपण आहे की अरुण म्हात्रेला मला कधी आहोजाहो बोलताच आलं नाही. तसंच आमचा दुसरा मित्र आहे, चित्रकार मित्र, मी एरवी आमच्या विद्यार्थ्याला सुद्धा आहोजाहो बोलतो, मी शिपायाला आहोजाहो बोलतो. पण काही माणसं माझ्या आयुष्यात अशी आली की त्यांच्याशी मला आहोजाहो का बोलता आलं नाही मला माहिती नाही. त्यापैकी हा एक माणूस आहे. आणि दुसरा आमचा मित्र जो आहे की अंभोरे, चित्रकार मित्र अंभोरे, श्रीधर. आता खरं तर हे माझ्यापेक्षा सर्वार्थाने हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि ज्येष्ठ आहेत बरं का, वयाने पण ज्येष्ठ आहेत. पण मी कधीही अरुणला किंवा श्रीधरला अरे तुरे बोलू शकलो नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्यामध्ये माझं मोठेपण काहीच नाही आहे, त्याच्यामध्ये मोठेपण यांचं आहे की हे पिसासारखे हलके झालेले दोघंही माणसं आहेत आयुष्यामध्ये. अरुण किती मोठा कवी आहे, अरुणनं कवितेमध्ये काय क्रांती केली हे काळ ठरवेल की. पण मी अरुणबद्दल सांगू शकतो, अरुण किती मोठा कवी आहे, अरुण कसा कवी आहे याच्यापेक्षाही अरुण म्हात्रे हा कवितामय झालेला माणूस आहे हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. श्रीधर बाबतीत हेच सांगतो मी तुम्हाला. श्रीधर अंभोरेवर तर महावीरभाई जोंधळेंनी पुस्तक लिहिलं स्वतंत्र, एका चित्रकारावर पुस्तक लिहिलं जातं, किती मोठी गोष्ट आहे. आणि हा पुन्हा आपल्याकडचा, आपल्या मातीतला चित्रकार आहे. श्रीधर बाबतीमध्ये पण मला असंच म्हणायचं आहे की त्याला कुठले कुठले मोठे मोठे नॅशनल अवॉर्ड मिळाले, तेंडुलकर त्याच्याबद्दल काय बोलले हे सगळं आपल्याला माहिती किंवा असू शकतं. पण त्याच्यापेक्षा मला तो का आवडतो, तो मला माझं जवळचा का आवडतो, मला त्याच्यात औपचारिकताच ठेवता येत नाही. त्याचं कारण हा पण चित्रमय झालेला माणूस आहे. ही यांची खरी ओळख आहे या माणसांची. अरुण बरोबर तर मी सांगायचं म्हणलं तर 2 तास त्याला मला सांगता येतील की आम्ही किती फिरलोय एकत्र. म्हणजे कवितांच्या कार्यक्रमासाठी, नाटकासाठी. तेव्हा फोन नव्हते, माझ्या एकांकिका व्हायच्या, मकरंद अनासपुरे, आम्ही एकांकिका स्पर्धेला जायचो. आणि मग मी अरुण म्हात्रे या मित्राला माझ्या पोस्ट कार्ड टाकायचो. मुलुंडचा त्याचा पत्ता माझा अजून पण लक्षात आहे. आणि त्या पोस्ट कार्डवर बरोबर लक्ष, मुंबईत सोपं नाही ना ते जाणं कुठे कुठे असं कार्यक्रमाला. आणि हा माणूस माझ्या एकांकिकेला, आमची टीम जायच्या आधी हजर असायचं. त्यांनी सगळ्या माझ्या एकांकिका पाहिल्यात, कवितेचा कार्यक्रम. म्हणजे अरुणांनी किती, अरुणच्या घरी आज मला सुद्धा त्याचं वाईट वाटते की वहिनी नाही आहेत, पण वहिनींच्या हातचं मी एवढे तर जेवलो. आता बघा कवी कसा पसरलेला असतो, तो आता जालन्याचा राहत नाही, तो मुलुंडचा पण होतो. हीच गंमत आहे कवीची. किंवा तो माझ्या कुठेतरी बहिणीच्या घरी, आम्ही पनवेलला 2 दिवस मुक्काम करतोय, कविता ऐकवतोय, कुठेतरी कार्यक्रम आहे तिकडे जायचं आहे आपल्याला, 4-4 दिवस फिरतोय आम्ही, काहीतरी शर्टचा कपडा घेतोय, कुठेतरी जाऊन हेच खायला पाहिजे काय असं काहीतरी. अरुण बरोबर मी खूप फिरलेलो आहे. आणि मीच नाही तर प्रत्येक नवे लिहिणाऱ्या माणसाला अरुण म्हात्रे हा आपला कोणीतरी एक फ्रेंड फिलॉसॉफर वाटत असतो, ही या माणसाची. आणि त्यांनी त्याच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला, ही पण मला आनंदाची गोष्ट नोंदवायची आहे. खूप बोलता येईल पण मी आटोपत घेतो, कारण कविता ऐकायच्या आहेत आपल्याला. आज मनामध्ये माझ्या अनेक भावना आहेत, स्वाभाविक आहे. आयुष्याचा 15 वर्ष आपण एका गावात राहतो आणि तिथे मग काय काय असू शकतं. आणि या पुरस्काराचा मला जास्त आनंद का माहिती आहे, माझे 2च कविता संग्रह आहेत, आता 3रा येतोय. मी खूप कविता लिहिता येत नाहीत, पण आनंद याच्या करता आहे. मी विचार करत होतो जेव्हा मला संजीवनी मॅडमचा फोन आला, आणि मी त्यांना तेव्हा सुद्धा हेच म्हणालो की अहो मी कसं काय बरं, मी तर त्या सगळं सुरुवात करण्यामध्ये होतो. विनीतजी मोठ्या मनाने म्हणाले की मी एकटा नव्हतो, मी 3-4 जण होतो त्याच्यामध्ये, मी होतो. त्यांचे बंधू नवल सहानी हे माझे फार चांगले आमचे मित्र होते आणि खूप आमचं छान, त्यांच्या त्या हॉटेलवर जाऊन आम्ही गप्पा मारत बसायचो. ते कडक मिठी चाय पाजवायचे आणि मग आमच्या गप्पा व्हायच्या, ऐसा करेंगे दासू सर, ऐसा करेंगे. आणि खरंच की मी विचार काय करत होतो की अरे या ज्या 2 संग्रहातल्या कविता आहेत, तर माझ्या असं लक्षात आलं की यातल्या बहुतांश कविता मी जालना नावाच्या गावात लिहिलेल्या आहेत.
म्हणजे इथे मी कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कवितांचा इथे सन्मान होणं याचं मला जास्त औचित्य किंवा आनंद वाटतो. आणि दुसरी गोष्ट, आता इंद्रजित जसं म्हणाला, खरं तर तडेगावकर मॅडमला किंवा त्यांच्या अनुभव प्रतिष्ठानला धन्यवाद द्यायला पाहिजे की महानोर हे एक जे गारुड आहे ना, आणि या गारुडांनी चालताना आपल्या भोवती जे काही कवितेचं वातावरण तयार केलं ते आपण अमान्य करूच शकत नाही. तर महानोर माझ्या प्रतिष्ठानमध्ये कविता आल्या होत्या, 12 कविता, आणि त्या कविता वाचून तेव्हा मी बारावाले महाविद्यालयात प्राध्यापक होतो. जसं आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतायत ते इंग्रजीचे अध्यापक आणि अभ्यासक असणारे राजकांती वलसे, ही पण बारावाले महाविद्यालयात, अर्थात ते नंतर आले त्याच्यामुळं मी त्यांना सहकारी म्हणता येणार नाही, कारण आम्ही सहकारी नव्हतो, ते नंतर आले. तसं मी पण तिथे होतो आणि तेव्हा मला महानोरांचं एक पत्र आलं आणि त्याच्यात त्यांनी माझ्या कवितेबद्दल भरभरून लिहिलं होतं आणि खाली लिहिलं होतं की तुमच्या मला 50-60 कविता एकत्रित वाचायला द्या. मी याच्यातच खुश होतो की महानोर आपल्या कविता वाचणार आहे, त्याच्यापेक्षा काय होणार. आणि ते पत्र मला म्हणतायत तुमच्या कविता वाचायला द्या. आणि मग आमच्याकडे मला तेव्हा पहिल्यांदा शासनाचा अवॉर्ड, ती बाहुली मिळाली होती म्हणून आमच्या बारावाले कॉलेजमध्ये माझा एक काय मोठा सन्मान ठेवलेला होता. आणि महानोरांना, बारावाले साहेबांचे महानोरांनाच बोलवलं की त्यांच्या हस्ते माझा सत्कार करायचा. आणि महानोरांना तेव्हा मग मी 60 कविता DTP केलेल्या दिल्या. बरं, योगायोगाने DTP सुद्धा याच गावात आम्ही केल्या. तेव्हा अक्षर जुळवणी वगैरे फार अवघड गोष्ट होती, म्हणजे ही 2001-2ची गोष्ट असेल. आणि ती DTP अक्षर जुळणी करणारे माझे मित्र श्याम कुलकर्णी पण आज उपस्थित आहेत. आणि अशा कविता मी महानोरांना दिल्या आणि निवांत झालो, खुश झालो, आनंदित झालो की चला आता आपण महानोर आपल्या कविता वाचा. 6 महिन्यानंतर मला पॉप्युलर प्रकाशनाचं पत्र आलं की तुमचा कविता संग्रह आम्ही स्वीकारलेला आहे आणि पॉप्युलरच्या वतीने तुमचा कविता संग्रह निघणार आहे. काम करण्याची पद्धत कशी असते या लोकांचे बघितलं की महानोरांनी मला कुठेही सांगितलं नाही की मी हा संग्रह पॉप्युलर भटकळांकडे देणार आहे, मग ते त्यांची समिती त्याचं ते तपासेल आणि तुम्हाला मग तिकडून संग्रह निघेल वगैरे, काहीच बोललं नाही. मला कळालं की कारण भटकळांची माझी ओळखच नाही, पॉप्युलर प्रकाशनाच्या कविता संग्रह माझ्या घरी होते. ग्रेस, महानोर, वसंत बापट, कुसुमाग्रज अशांच्या ज्यांनी कविता संग्रह काढले, तर मला वाटायचं की पॉप्युलरचा आपला काय संबंध येईल कधी. पण महानोरांनी डायरेक्ट त्यांना तो माझ्या कविता दिल्या आणि तो संग्रह आला. त्याला सुद्धा या जालन्यातच काहीतरी कारण झालं असं मला पुन्हा एकदा वाटतं. आता आपण सारखं म्हणतो की इथे विनीतजी असतील, अजून राऊतजी असतील, की बरेच लोक आहेत की व्यापाऱ्यांचं गाव म्हणतो आपण जालन्याला, हे व्यापाऱ्यांचं गाव आहे का व्यापाऱ्यांचं गाव. आणि आमच्या तुकारामांनी पण सांगितले की उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार आणि धन कमावणं ही काही पाप नाहीये. आमच्याकडचे व्यापारी जी आहेत की व्यापाऱ्यांचं गाव आपण म्हणतो व्यापाऱ्यांचं गाव. अर्थात ते हळूहळू आता व्यापाऱ्यांचं गाव तर आहेच, पण ते आता कवितेचं गाव पण होऊ लागलंय आणि त्याला कारण कवितेचा पाडवा आहे. महाराष्ट्रात आता ते काय जालना ते कवितेचा पाडवा का काय साजरा करतात ते असं म्हणतात, असं मी ऐकलंय. तर व्यापाऱ्यांचं गाव असं म्हणताना मला एक असं आठवतं, आता मी जालन्यात राहिलो तेव्हा माझे किती प्रकारचे किती लोकमित्र असतील, सगळ्या क्षेत्रातले माझे मित्र. आणि एक व्यापारी माझे मित्र होते. मी जर गेलो कधी नव्या जालन्यात, रोज भाजी आणायला मी जात होतो. आणि गेल्यानंतर कोणते तरी दुकानदार असे, आओ दासू सर, त्यांना माहिती चहा पित नाहीत, पारा पिंगे, इथे पारा मिळतो जालन्याला, पारा पिंगे बैठो. मग गप्पा व्हायच्या, मग त्यांच्याशी बोलायचो. मग त्यांना मी एके दिवशी प्रश्न विचारला, रिकामे बसले होते ते गल्ल्यावर. मी बोलले, सेठ जब गिराईक नहीं होता तो तुम क्या करते, असा मी प्रश्न विचारला. याला जे उत्तर मिळालं ना, इतकं फिलॉसॉफिकल उत्तर, त्या बिचाराला त्याचं काहीच देणं घेणं नाही, त्याच्या जगण्यातून त्याने उत्तर दिलं. मी विचारलं, सेठ जब जब गिराईक नहीं होता तो आप क्या करते. तर त्यांनी सांगितलं की दासू सर, लक्ष्मी जी होती है ना, लक्ष्मी जी, उसका चिंतन भी करना पड़ता है. मी असा हादरलो. उगीच आमच्या प्राध्यापक लोकांना वाटतं आम्ही उगीच शोध निबंध वगैरे लिहितो म्हणजे काहीतरी काय.
मला अजूनही खेड्यातला माणूस ज्याचं विस्डम आहे, ज्याच्यामध्ये शहाणी आहे की नाही, तो माणूस थोर वाटतो. आमच्या माणसाला खेड्यातला जाऊन विचारा, कुठल्या पण सृष्टीच्या माणसाला विचारा किंवा मंठ्याच्या माणसाला विचारा की का बरं तुम्ही त्या ज्वारीच्या शेतामध्ये तुरीची रांग पेरता. ते म्हणेल नाही नाही, आमचं ते पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं आहे, ते पेरावं लागतं. पण त्याचा जर अर्थ काढला तर तो वैज्ञानिक आहे. कारण ज्वारी ही मोनोकॉट आहे, एकदल वनस्पती आहे. ती जमिनीचा कस खाऊन घेते पूर्ण, जमीन कस राहत नाही तिच्यामध्ये. आणि तूर ही डायकॉट आहे, तिच्यामध्ये तिचे मुळं खूप जमिनीत जातात आणि त्या मुळावर एक अशा गाठी येतात बघा, तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि त्या ऑक्सिजन जमिनीमध्ये ओढून घेतात. त्यामुळं ही निकृष्ट झालेली, ज्वारीमुळं निकृष्ट झालेली जमीन तुरीमुळं पुन्हा एकदा ऑक्सिजनने भरून येते. म्हणून मला वाटतं की उगाच शोध निबंध लिहिलं म्हणजे ग्रेट नाही. या माणसाला कसं काय माहिती बॉटनी ही आपण समजून घेतली पाहिजे. आता आमचे राजकांती सर म्हणाले बोलता बोलता की ते नांगर झालं निर्माण, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, नांगर लोखंडाचा झाला, प्लॅस्टिकचा झाला, सगळा झाला. पण आमच्या आदिम शेतकऱ्यांनी त्या नांगराचा जो कोन ठरवून दिलेला आहे तो अजूनही बदलता आला नाही आपल्याला. विजडम आहे की नाही त्या शेतकऱ्यापाशी, आदिम माणसापाशी. आणि हे सगळं अनुभवातून आलेलं आहे मित्र. म्हणून व्यापारी याचा अर्थ काय, मी विचार करतो, एक व्यापारी माझा मित्र सकाळी 9 वाजता दुकान उघडतो, संध्याकाळी 9 वाजता दुकान बंद करतो. म्हणजे हा 12 तास त्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि तो असं टंगळमंगळ करत नाही. तो निष्ठेने बसलेला असतो. गिराईक जेव्हा नसतो तेव्हा लक्ष्मीजी का चिंतन करतो. असं चालू असताना मी विचार करतो, माझ्या क्षेत्रात जर मी असं 12 तास काम केलं तर मी कुठे जाईल. हे शिकू नये आपण व्यापाऱ्याकडनं. हे आपण व्यापाऱ्याकडनं शिकलं पाहिजे की ती माणसं आपल्याला दिसतात, अरे क्या सेठ आहे. नाही नाही, तो माणूस वेळ किती देतो बघा आयुष्यातला, त्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे. म्हणून मला असं नाही वाटलं की खूप जण, एकदा तर भक्ती बर्वे इनामदारशी माझा वाद झाला होता की गांधी आंबेडकर नाटक मी पाहायला गेलो होतो. त्या भक्तीताई मला म्हणाल्या नाटक झालं, मग ते तिथे आम्ही संत एकनाथच्या बाजूला जेवण करत होतो. तर जेवता जेवता मला म्हणे की मी म्हणलं आता मी जरा जातो भक्तीताई, मला बस आहे किंवा ती मिळणार नाही, अमुक तमुक असं. ते कुठे जायचं तुला, म्हणलं जालन्याला. ते म्हणजे तू जालन्याला राहतो, म्हणलं हो, तिथे माणसंच राहतात. म्हणजे जालन्याचं एकूण. मी म्हणलं असं का बोललात तुम्ही, तर त्यांचे काही नाटकाबद्दलचे वेगळे अनुभव होते, थिएटरबद्दलचे. पण असं नसतं, तुम्ही जिथे पण माणसं आहेत ती कमी जास्त असू शकतात, पण ती आपल्याला आयुष्याचा नक्की धडा देऊ शकतात. तो धडा माझ्यासारख्या माणसाला तर खूप मिळाला, मला असं वाटतं. आता समारोपात येताना मी एवढंच सांगतो तुम्हाला की हा पुरस्कार मला मिळाला आणि माझी जबाबदारी खूप वाढली असं मला वाटतं. खरं तर जोशी सरांनी आमचा परिचय करून देताना त्यांचा परिचय करून देण्याचा पण तुम्ही एक लहेजा कसा वेगळाच आहे तुमच्या लक्षात आला असेल. ते आमचे मॉर्निंग वॉक मेंट आहेत. म्हणजे परिचय करता करताच फुलबाजा कशा वाचतात तशा ते अशा त्यांचे शब्द फुलबाजासारखे असतात. तरी मला बरं वाटलं की त्यांनी प्रमाण भाषेतच, म्हणजे प्रमाणच करून दिला, काय वेगळा परिचय करून दिला. कारण ते फार छान बोलायला लागले की आम्ही ऐकत राहतो, असं श्रवण भक्ती त्यांची करतो. तर एक माझी जबाबदारी वाढली असं म्हणतो. आत्ता बोलता बोलता उल्लेख झाला, त्याचं स्पष्टीकरण करून मी समारोप करतो. स्पष्टीकरण करायची गरज नाही, पण की आताच्या काळामध्ये कोणी कुणीकडे गेलं की कणी यांनी इकडे पाऊल टाकला, त्यांनी तिकडे बघितलं की वेगवेगळे अर्थ निर्माण होतात. वातावरणच भोवतालचं तसं आहे. म्हणून कुणाला जर असं वाटलं असेल की कवी किती द्रष्टे असतात ना, 26 वर्षापूर्वी कवितेचा पाडवा सुरू केला आणि आज म्हणजे आज मी पुन्हा पुरस्कार प्राप्त झालो, तर असं बिलकुल नाही. मी उलट याच्याकडे असं बघतो, काही वेगवेगळे फोन आले मला. म्हणजे कवितेचा पाडवा किती चर्चेची गोष्ट आहे वेगवेगळ्या अर्थाने. आज एक आमच्या कवी मित्राचा जालन्याचा मला फोन आला आणि तो म्हणे नाही हो सर, तुम्हाला उशीर झाला, या आधी मिळायला पाहिजे होता पुरस्कार. म्हणलं जाऊ द्या ना, मिळाला तर कुठं आधी उशीर बघता.
मिळालं नसतं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. ते म्हणले नाही हो. म्हणलं तुम्हाला एक सांगतो, आपल्या मराठवाड्यात कशी पद्धत आहे माहिती आहे का, की आपल्याच लेकराला आपण लवकर चांगलं म्हणायचं नसतं, नाही तर ते शेफारून जात. हा गमतीचा भाग झाला. मी जसं तुम्हाला सांगितलं की पुरस्कार मिळाल्यावर आनंद होतो, पण पुरस्कारासाठी कवी लिहित नसतो आणि कवीने लिहू नये. लिहिणं ही त्याच्या व्यक्तिमत्वाची गरज असली पाहिजे आणि ती जितक्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्वाची गरज असते तितकी त्याच्या कवितेची शक्यता जास्त असू शकते. कविता लिहिणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे असं मी पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला सांगतो. चांगली कविता लिहिणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. सरावाने खूप कविता लिहिता येतात, लोकही त्याला कविता म्हणतात, पण टिकणारी कविता जी असते की नाही. आणि आपण जर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम तुकोबांच्या किंवा नामदेवाच्या किंवा चोखामेळांच्या किंवा जनाबाईच्या जर परंपरेत लिहिणारे असू तर तीच आपला आदर्श असला पाहिजे. की तुकारामाला कुठं माहिती होतं की लताबाईंनी आपल्या स्वरबद्ध केलेल्या गाणी पुढे काहीतरी होणार आहे, त्याच्याकरता लिहिलं नाही तुकाराम. कुठलं साहित्य अकादमी त्यांना मिळालं, कुठलं ज्ञानपीठ मिळालं, त्यांना तर तिरस्कृत करण्यात आलं. मला तर असं म्हणावं वाटतं, आपल्याकडे जी जी कविता समाजाची झाली ती सगळी तिरस्कृत झालेली कविता आहे, ती कविता पुरस्कृत झालेली नाही. म्हणून अशा परंपरेत मी लिहितो. मला आता कविता वाचायच्यात, मी आता याच्यातही कविता वाचणार होतो, पण मी आता याच्यात त्या संमेलनाचाच कविता वाचतो, वेळ खूप झाला आहे. मी पुन्हा एकदा या ट्रस्टचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आभार मानणं पण मला बरोबर वाटत नाही, कारण मी खरंच वेगळा समजत नाही. आपल्या घरच्यांच्या समोर बोलताना थोडासा मला पण संकोच होतोय, दडपण येत आहे, पण मी आपला मोकळं चाकळं बोललो की ओसरीवर बसून जसं बोलतात तसं बोललो. त्याचं कारण सगळी माणसं मला घरची वाटत आहेत, त्याचा मी फायदा घेतला आणि तुमच्यासमोर बोललो. मला हा पुरस्कार देऊन माझी जबाबदारी वाढवली तर नक्कीच मी प्रयत्न करेल की मला चांगली कविता अजून लिहायची आहे. त्याच्याकरता तुम्ही जी ही मला शाबासकी दिली, बळ दिलं, त्याकरता मला खरंच आज जो आनंद झाला आहे तो मी पुन्हा एकदा व्यक्त करतो. समस्त जालनेकरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.